नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत श्रीखंड। तर आज मी इथे दह्यापासून श्रीखंड बनवणार आहे। तर त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली, त्यानंतर एक कॉटनचा रुमाल, यामध्ये दही घालायचं आणि हाताने आपल्याला जितकं शक्य आहे तितकं दह्यातलं पाणी आपण काढून घेऊया। दह्यातलं पाणी काढून झालं की ते छान पॅक करायचं आणि याला असंच 3 ते 4 तास ठेवून द्यायचे। यावर जड वजन ठेवायचं काहीतरी, म्हणजे यातलं पाणी छान निथळून जातं। तर 3-4 तास झाले, बघूया पाणी छान निघालं आहे। तर आपण चेक करून बघू। अगदी छान असा चक्का आपला तयार आहे। त्याला आपण गाळणीच्या साहाय्याने असं गाळून घेऊ। चक्का गाळून झाला, यामध्ये पिठी साखर घालूया। तर इथे दही आंबट असल्यामुळे मी साखर थोडी जास्त घातली। तर दही आंबट नसेल तर 3 चमचे साखर घातली तरी सफिशियंट आहे। तर याला छान मिक्स करून झालं, यामध्ये थोडंसं केशरचं दूध घालायचं। छान मिक्स झालं तर केशरचं दूध घालूया। याने रंगही छान येतो आणि चवही अगदी छान लागते। पुन्हा याला छान मिक्स करून घेऊ। नंतर यामध्ये वेलची पूड आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स नाही घातले, फक्त वेलची पूड घातली तरी चालेल आणि याला छान मिक्स करून घेऊया। तर बघू शकता, अगदी छान असं श्रीखंड आपल्या इथं तयार झालं आहे। तर याला सर्विंगसाठी थोडे ड्रायफ्रुट्स वरतून घालायचे या पद्धतीने आणि केशरच्या काड्या। तर आपलं श्रीखंड तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।